इयत्ता 10वी ब सायन्स सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन सम न्यूट्रिएंट and energy efficiency, cell division, a life process. सजीव आणि जीवन प्रक्रिया. सजीव व ऊर्जा निर्मिती, काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा. पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया आहे. अन्नपदार्थ व त्यातील पोषण तत्वे शरीरामध्ये कशी उपयुक्त ठरतात. संतुलित आहार. संतुलित आहाराचं शरीरामध्ये काय महत्त्व आहे. स्नायू. शरीरात कोणकोणते कार्य पार पडतात. पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. मानवी शरीरांतर्गत चालणारं कार्य कसं नियंत्रित केलं जातं. किती प्रकारे आहे. What are the food stuffs and their nutrient content useful for body. What is the importance of balanced diet for body. Which different functions are performed by muscular in body. What is the importance of digestive juice in digestive system. Which system is in action for removal of waste material produced in human body. What is the role of circulatory system in energy production. How are various processes occurring in human body controlled in how many ways. Living organism and life process. Various organ systems are continuously performed their function in human body along with the various systems like digestive system, respiratory system, circulatory system, excretory and control system. Different external and internal organs are performing their function depending but through a complete coordination. सजीव आणि जीवन प्रक्रिया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेस. मानवी शरीरामध्ये अनेक संस्था अविरतपणे कार्य करत असतात. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्त अभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था यासोबत शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून
करत असतात. ही यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीनं असते. यामध्ये जर आपण पाहिलं तर आपणाला शरीर क्रियेसाठी ऊर्जा महत्त्वाची असते. मग ही ऊर्जा आपणाला अन्नपदार्थामधून मिळत असते. या पचनसंस्थेचं कार्य आपल्या शरीरामध्ये अखंडपणे चालू असतं. श्वसन संस्था म्हणजे आपलं जीवन प्रक्रिया अखंड चालू ठेवण्यासाठी आपणाला श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. रक्ताभिसरण म्हणजे रक्तामध्ये ऑक्सिजन हा घटक प्रमुख असतो. रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळलेला असतो, त्यास शुद्ध ऑक्सिजन असं म्हणलं जातं. तसेच उत्सर्जन संस्था म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे टाकाऊ पदार्थ निर्माण होतात ते पदार्थ शरीराच्या बाहेर पाठवणं गरजेचं असतं. नियंत्रण संस्था म्हणजे ज्याप्रमाणे आपला मानवी मेंदू हा पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो, म्हणजे या नियंत्रण करण्याचं कार्य मेंदूमार्फत घडत असतं. This overall system in action in more or less some way in all organisms. Those are need continuously source of energy for purpose. Carbohydrate, fat and lipid are the main source of energy, and it is harvested by the mitochondria present in each cell. सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीनं कार्यरत असते. यासाठी अखंड ऊर्जा स्रोताची आवश्यकता असते. ऊर्जा स्रोत कोणते तर ऊर्जा स्रोत कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे प्रमुख स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकाच्या मदतीनं ही ऊर्जा मिळवली जाते. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असं नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोचवलं जातं. The mitochondria is present in each cell. It is not like that only food truck in sufficient for energy production, but oxygen is also necessary. All these food trucks and oxygen are transported up to the cell via circulatory system. Beside it is the coordinated by control system of body. In life process contribute in its own way in the process of energy production. Functioning of these life process also required in energy. ज्याप्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता आपणाला भासते, हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोचवतात. नियंत्रण संस्थेच्या सर्व
प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असतात. या सर्व प्रक्रियाच्या कार्यासाठी आपणाला ऊर्जेची गरज भासते. Human and other animal consume the fruit and vegetable. Plant are autotrophs. They prepare their own food. They utilize some of food for themselves, whereas remaining stored in various part like fruit, leaves, stem, root. We consume all the various plant material and obtained different nutrient like carbohydrate, fat, protein, vitamin, mineral. Which food material is do we consumer to obtain their nutrient? आपण आणि इतर प्राणी, फळे आणि पालेभाज्या सेवन करतो. वनस्पती स्वतःचं पोषण करतात. यासाठी अन्न निर्मिती करतात. अन्न हे स्वतः वापरतात. उरलेलं अन्न फळे, पाणी, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचं आपण सेवन करतो. त्यापासून विविध पोषणद्रव्य म्हणजेच कार्बोहायड्रेट किंवा कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे मिळवतो. यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो? मी प्लेयर are seen consumer some food stuff during the we obtained carbohydrate from milk, fruit, jaggery, corn, sugar, vegetable, potatoes, sweet potatoes, sweet meat and cereal like wheat, maize, ragi, jawar, millet, rice. We get 4 kilocalorie energy per gram of carbohydrate. Let eat the steady way which this energy obtained. दूध, फळे, गूळ, साखर, पालेभाज्या, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपणाला कार्बोदके मिळतात. कार्बोदकेमधून आपणाला 4 किलोकॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा आपण अभ्यास करूया. अनेक खेळामध्ये खेळाडू खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थाचं सेवन करतात. असे पदार्थ का घ्यावे लागतात? तर आपल्या शरीरातील बऱ्याच प्रमाणामध्ये ऊर्जा कमी झालेली असते आणि ती ऊर्जा भरून काढण्यासाठी आपणाला असे अनेक पदार्थाचं सेवन करावं लागतं. शोषण म्हणजे काय? शोषणाची क्रिया कशी घडली जाते? व्हॉट मे बी प्लेयर कन्झ्युमिंग दीज फूड स्टफ? व्हॉट इज द रिस्पिरेशन? हाऊ डज ॲक्युअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम
and energy production. Living organism and energy production. In living organism, respiration occurs at two levels, as body and cellular level. Oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding. In case of respiration occur at body level. In case of respiration at circular level. Food stuff are oxidized either with the without help of oxygen. सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा दोन स्तरामध्ये होतं. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनात अन्नपदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीनं आणि त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केलं जातं. How many atoms of carbon, hydrogen and oxygen are respectively present in molecules of glucose C6H12O6? Which type of chemical bond are present between all these atoms? Covalent. These atoms of chemistry. What happens actually when a molecule is oxidized? ग्लुकोजमध्ये एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अनुक्रमे किती अणू असतात? तर कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12, ऑक्सिजनचे 6 असे अणू असतात. हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात? तर हे एकमेकांना सहसंयोज बंधाने जोडलेले असतात. रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे काय होते? कार्बोहायड्रेट ऑफ फूड that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. This energy obtained from ATP, adenine triphosphate. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in cell. This is called as cellular respiration. Cellular respiration occurs among the living organisms by two methods. These two methods are aerobic respiration, oxygen is involved, and anaerobic respiration, oxygen is not involved. In aerobic respiration, glucose is oxidized in 3 steps. आपण जे अन्न पदार्थ खातो त्यातील प्रामुख्यानं कार्बोदकेचा उपयोग मुख्यतः दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. ही ऊर्जा
ATP ॲडेनिन टाय फॉस्फेटच्या स्वरूपात मिळवले जाते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोहायड्रेटचे कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडेशन केलं जातं. यालाच पेशी स्तरावरील शोषण म्हणतात. सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे शोषण 2 प्रकारचे असते. ते 2 प्रकार म्हणजे ऑक्सिशोषण, ऑक्सिजनचा सहभाग यामध्ये असतो. विनाऑक्सिशोषण, ऑक्सिजनचा सहभाग नसतो. ऑक्सिशोषणामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होतं. ग्लायकोलिसिस प्रोड्यूस्ड glycolysis occurred in cytoplasm. A molecule of glucose is oxidized step by step in process, and 2 molecules of each pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. Molecules of pyruvic acid from in process converted into molecules of acetyl coenzyme A. 2 molecules of NADH2 and 2 molecules of CO2 are released during this process. ग्लुकोजचे विघटन पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी या प्रत्येक 2-2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेलं पायरुव्हिक आम्लाचे रेणू असिटिल कोएन्झाइम